नमस्कार. सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला शेअर करणार आहे पोटाकलेची. मी ती एक भाजी घालून बनवणार आहे. ही रेसिपी ती मी तुमच्यासाठी शेअर करते. तर त्याच्यात घालण्यासाठी आपल्याला हे हिरवं वाटण लागणार आहे. इथे तिखट मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायची आहे. आलं, लसूण आणि कोथिंबीरचे दीड घेऊन मी वाटण करून घेतलं आहे. एका बाजूला तेल गरम केले पाववाटी. इथे मी कलेजी घेऊन त्याला 2 चमचे लिंबाचा रस लावून ठेवणार आहे. आधी मी ही कलेजी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आणि त्याला वास येऊ नये ना, असा जरासा वेगळा स्मेल येतो ना, तो येऊ नये म्हणून आपण इथे लिंबाचा रस लावून ठेवला आहे. आता इथे आपण खडे मसाले घेतलेत. 2 दालचिनीचे तुकडे, 2-3 लवंगा, 5-6 काळी मिरी, 1 हिरवी वेलची ठेचून घेतलेली आहे, 2 कांदे बारीक चिरून घेतलेत. हे तेलावर आपल्याला चांगले मऊसर असे करून घ्यायचे, थोडा वेळ परतून घ्यायचे. तर कांदा आपला थोडा वेळ परतून झाला. आता आपल्याला हे 2-2 तुकडे केलेले पोटं घालून घ्यायचं आहे. आमच्याकडे याला टिटा बोलतात, पोटा पण बोलतात, पण टिटा जास्त बोलतात आमच्याकडे, टिटा कलेजी. तर ते मी आधी घालून घेतले. हे पण साफ करून याचं जे काय वेस्टेज असेल ते काढून टाकायचं आणि ह्याला आधी आपण कांद्यावर परतून घ्यायचं, म्हणजे ते लवकर शिजलं जातं. तर आता 2-4 मिनटांनी आपल्याला बघायचं आहे. तर आता 2-4 मिनटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता त्याची साईजसुद्धा कमी झालेली आहे आणि साधारण ते शिजलं आहे. तर असंच त्याला शिजवून घ्यायचं, कारण ते लवकर शिजत नाही. आधी उकडून घेतलं तरी चालतं, पण आपण कांद्याबरोबर त्याला शिजवलेलं आहे. इथे मी 1 टोमॅटो घातलेला आहे बारीक चिरून, कारण टोमॅटो आता नवीन नवीन असल्यामुळे ते कडक असतात आणि चांगले पिकलेले पण नसतात, मऊ असे. त्यामुळे ते शिजत नाही म्हणून बारीक कापून घ्यायचे आणि मग घालायचे आहेत. इथे हे हिरवं वाटण केलेले आहे ते सुद्धा घालून आपल्याला कांदा टोमॅटोबरोबर चांगलं परतून घ्यायचं आहे. अगदी 2-4 मिनटं हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. कांदा, टोमॅटो आणि हे वाटण सगळं चांगलं परतल्यावर आपल्याला त्याच्यात 1 वाटी समुद्र मेथी घालायची. ही छोटी मेथी घातल्याने या पोटाकलेजीला खूप वेगळी आणि छान चव लागते. आपण नाहीतरी कसुरी मेथी वगैरे स्वयंपाकात वापरतोच, पण एकदा तुम्ही ही समुद्र मेथी घालून हा पदार्थ एकदा करून बघा. 1 बटाटा असा उभा चिरून घातला आहे, तोसुद्धा मी या भाजीबरोबर चांगला परतून घेणार आहे. ही भाजी अशीच आपल्याला परतवून घ्यायची आहे, कारण लगेचच ती शिजली जाणार नाही, कारण तिच्यात जरा फायबर जास्त असतात. आता आपण ही कलेजी घालून घेणार आहोत. कलेजीनं आपण लिंबाचा रस लावलेला ते पाणी आपण याच्यात वापरायचं नाही. कलेजीचे मी ते 2-2 तुकडे करून घेतलेले. आता कलेजीसुद्धा याच्यावर चांगली मसाल्यावर परतून घ्यायचे. इथे आपण कुठेही लाल मसाला वापरणार नाही आहोत. हा पदार्थ या हिरव्या वाटपातच छान लागतो. तर आता कलेजी आपण 2-3 मिनटं परतून घेऊया आणि आता आपण याच्यात अगदी अर्धा चमचा हळद घालणार आहोत आणि आपला हा गरम मसाला घालणार आहोत अर्धा चमचा. चवीनुसार आपण इथे मीठ घालणार आहोत. सर्व घालून आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ परतवायचं आहे. नंतर आपल्याला याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे. जास्त पाणी घालू नका, कारण बटाटा आणि भाजी शिजण्यासाठी आपल्याला याच्यात पाणी वापरावं लागेल आणि पोटाकलेजीसाठी सुद्धा थोडं पाणी वापरावं लागेल. तर इथे मी वाटपाचं पाणी आहे ना, ते काढलेलं थोडं ते घालून घेणार आहे आणि तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही याच्यात जास्त पाणी वापरू शकता. आणि मी गरम पाणी केलेलं आहे, त्यातलं मी थोडं पाणी घालणार आहे, म्हणजे आपल्याला पुन्हा पाणी घालायला नको, कारण ही भाजी आहे ना जास्त लवकर शिजत नाही. तर भाजीसाठी वगैरे आपल्याला पाणी याच्यात वापरावं लागणार आहे. आता पाणी घालून चांगलं ढवळून घेतलं आहे. आता आपण थोडा वेळ हे झाकून ठेवूया. तर मीडियम फ्लेमवर आपल्याला 6-7 मिनटं हे झाकून ठेवायचं आहे आणि झाकणावर पाणी ठेवायचं आहे. तर 6-7 मिनटं आपली झालेली आहेत. आपण झाकण काढून बघूया. तर खूप छान वास सुटला आहे, त्याचा आरोमा खूप छान येतो आहे. तर आता आपण हे थोडा वेळ ढवळून त्याच्यात आपण 2-3 चमचे दही घालायचे
याने याची चव आणखीनच छान लागेल. तर इथे मी आता हे दही घालून ढवळून घेते आहे. हे आवडत असल्यास घाला, नाही घातलं तरी चालेल, पण दह्यामुळे सुद्धा या ग्रेव्हीची चव खूप छान लागते. तर दही घालून आता ढवळून आपण थोडी चिरलेली कोथिंबीर घालूया वरून आणि पुन्हा एक 5-6 मिनटासाठी आपण हे झाकण देऊन ठेवणार आहोत. तर आता 5-6 मिनटं झालेली आहेत. आपण आता झाकण काढलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता अजून थोडं पाणी त्याच्यात आहे. त्यामुळे आपण हे असंच थोडा वेळ झाकण न लावताना चांगलं ढवळून घेणार आहोत. आणि पुन्हा एकदा आपल्याला हे अगदी 2-3 मिनटं झाकण देऊन ठेवायचं आहे. तर आता मी हे थोडा वेळ असंच परतवून घेते आणि झाकण देऊन ठेवते. मग आपण बघूया. आता आपण झाकण काढून घेतलेलं आहे आणि आपली पोटाकलेजी खाण्यासाठी रेडी आहे. तर बघू शकता त्याचा लूक किती छान दिसतो आहे आणि अतिशय ही चवीला सुंदर लागते अशा पद्धतीने बनवल्यास. कारण काहीतरी जरा वेगळी पद्धत चवीला अप्रतिम लागते. भाकरीबरोबर आणि भाताबरोबर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. काहीतरी वेगळं, नेहमी त्याच पद्धतीने आपण पदार्थ बनवत असतो. तर एकदा या पद्धतीने ही समुद्र मेथी घालून पोटाकलेजी नक्की ट्राय करा. चव तुम्हाला आवडेल आणि तुम्ही नेहमीच बनवाल. तर कशी वाटली ही रेसिपी आवडल्यास ना जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या. रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.